शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी मानसी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। महापालिकेत गेल्या 18 वर्षापासून रखडलेली भरती प्रक्रियेला शासनाने मंजुरी दिली आहे। महापालिकेने भरती प्रक्रिया राबवण्यासाठी टीसीएस बाह्य संस्थेला दिली असून 134 पदांचे आरक्षण अंतिम करून टीसीएसला दिली आहे। आचारसंहितेमुळे भरती प्रक्रिया रखडली होती। आता भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे। महापालिकेत गेल्या 18 वर्षापासून भरती प्रक्रिया झालेली नाही, त्यामुळे विविध विभागात कर्मचाऱ्यांची वानवा आहे, तर एका अधिकाऱ्याकडे 2 ते 3 विभागाचे प्रभारी पदभार आहे। अनेक विभागात कंत्राटी कर्मचारी घेऊन कामकाज चालवले जात आहे। दिव्यांगावर मात करून दिव्यांग कर्मचारी आपले काम चांगले करतात। दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मानसिक स्वास्थ्य कणखर असते। ज्याचे मानसिक आरोग्य चांगले असते तो चांगले कार्य करतो। जिल्ह्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यांचे कार्य प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांनी केले। जागतिक अपंग दिनानिमित्त जिल्हा परिषदेत जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय विभागातील गुणवंत कर्मचाऱ्यांचा गुणवंत दिव्यांग कर्मचारी पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते। तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत 2 ठिकाणी चोरी व घरफोडीच्या घटना घडल्या आहे। टेम्पोमधून सुमारे 50,000चे औषधाचे बॉक्स चोरून नेले, तर घरफोडी करून रोकड, दागिने व मौल्यवान वस्तू असा 35,000चा ऐवज लंपास केला। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत। वेलू दुरास्वामी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर अमीन शमशुद्दीन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आमच्या शहरात अनधिकृत फ्लेक्स नाहीत अशा स्वरूपाचे उच्च न्यायालयात महापालिका तसेच राज्य शासनाला प्रतिज्ञापत्र सादर करावयाचे असल्याने मंगळवारी शासन स्तरावरून राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांची बैठक घेत तुमच्या शहरातील अनधिकृत फ्लेक्स तातडीने काढून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे। या आदेशानंतर महापालिका प्रशासनाने तातडीने अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई सुरू केली आहे। अनधिकृत फ्लेक्स बाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली होती। यावर सुनावणी होऊन अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई करण्याचे न्यायालयाने आदेश दिले होते। त्यानुसार महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दिवसभरात शहरातील विविध ठिकाणी 30 ते 35 फ्लेक्स काढले। ही मोहीम आजही सुरूच राहणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। मोबाईल चार्जिंगच्या कारणावरून विद्यार्थ्याला लाकडी दांडके लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केल्याची घटना रविवारी रात्री MIDCतील सम्राट चौकातील NM कोटिंग कंपनी समोर घडली। आकाश बाळू त्रिंबके असे जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे। या प्रकरणी त्याने दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरोधात MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रेम आप्पा नरहे, ओम आप्पा नरहे, आर्यन विजय धलपे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।